सामान्य मुलासारखाच मी पास होत गेलो, पण इंग्लंड मधला 8 वर्षाचा अभ्यासक्रम MSc DSc आणि बार ॲटला ग्रेझिन मधून मी बार ॲटला बॅरिस्टरची पदवी घेतली। असे 3 पदव्या 8 वर्षाचा अभ्यासक्रम, हे एक पावाचा तुकडा आणि 4-5 लिटर पाणी पोटामध्ये घेत 24 तासापैकी 20-22 तासाचा अधिष्ठान मांडत 8 वर्षाचा अभ्यासक्रम मी फक्त 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। कारण जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, जेव्हा मी पुस्तकाचं पान उघडत होतो, त्यावेळेला पुस्तकाच्या पानावरची वाक्य मला नंतर दिसत होती। पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता। पुस्तकाच्या पानावर अगोदर मला माझा बाप रामजी आंबेडकर दिसत होता, जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहत होता, जो बाप रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत माझ्या उशाला बसून राहत होता। रात्रीच्या 2 वाजता माझा बाप मला उठवत होता आणि माझा बाप मला सांगत होता, भीमा उठ, अभ्यासाला बसायचंय भीमा, तुला अभ्यासाला बसायचंय। मी माझ्या बापाला एखादं पुस्तक मागितलं तर माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा। माझ्या बापाच्या खिशामध्ये एक आणा सुद्धा नसायचा, तरी सुद्धा माझा बाप मला सांगून जायचा, भीमा घेऊन येतो रे तुझं पुस्तक। माझा बाप माझ्या बहिणींचे दागिने घाण ठेवायचा, माझा बाप घरातली भांडी विकायचा, माझा बाप त्यांच्या मित्राजवळ माझ्या पुस्तकासाठी भीक मागायचा, पण संध्याकाळी येताना मी सांगितलेलं पुस्तक घेऊन यायचा माझ्या हातावर ठेवत। माझा बाप मला म्हणायचा, भीमा हे तुझं पुस्तक, तुला शिकायचंय रे भीमा, तुला शिकायचंय। तो बाप अगोदर मला पुस्तकाच्या पानावरती दिसत होता, म्हणून 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये मी पूर्ण केला। त्या पुस्तकाच्या पानावर मला ती 7 करोड जनता दिसत होते। माणूस म्हणून जन्माला आले होते, पण माणूस म्हणून त्यांना जगता येत नव्हता। त्या प्रत्येकाला मला न्याय द्यायचा होता, माझी जबाबदारी मला कळालेली होते, म्हणून रात्रीचा दिवस करत 24 तासापैकी जवळजवळ 22 तासाचा अधिष्ठान मांडत मी 8 वर्षाचा अभ्यासक्रम 2 वर्ष आणि 3 महिन्यामध्ये पूर्ण केला। पुराणो बाबासाहेबांचं हे बलिदान आहे, बाबासाहेबांचं हे बलिदान आहे। पण आज आमच्या तोंडामध्ये मावा येतो, आज आमच्या तोंडामध्ये दारूचा ग्लास येतो, आज आमच्या हातामध्ये दारूचा ग्लास येतो। 17-18 वर्षाच्या पोरीवर आज आम्ही बलात्कार करतो, पोरींचे आम्ही तुकडे करतो। पोरीनो, तुला रमाईचं बलिदान कळतं का ग? तुला माझ्या सावित्री आईचं बलिदान कळतं का ग? म्हणून हात जोडून आज सांगतोय बघ, या विचार मंचावरून सांगतोय, पोरी कुठल्या प्रेमाच्या विरोधात मी नाही बघ, तुझं कुठचं स्वातंत्र्य मला हिरावून घ्यायचं नाही बघ, पण जे प्रेम तुमच्या शरीराचं तुकडं करतं, पोरांनो, व्यसन तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करतं। आणि म्हणून या विचार मंचावरून अगोदर तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ। इथं बसलेल्या माझ्या हजारो मातांना, इथं बसलेल्या माझ्या हजारो पितांना आज हात जोडून सांगतोय बघ, हे बघ, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पोरगीला 2 मार्क्स कमी पडले तर चालतील, पण तुमच्या लेकीला सांगा कोण आहे ती, कोणाच्या पोटी जन्म घेतलाय, कोणाच्या मातीमध्ये तिनं जन्म घेतलाय। पोरे, तू विसरलीस बघ तुझी ओळख, म्हणून आज 4-4 वर्षाच्या लेकीवर हे लांडगे तुटून पडायला लागले, 17-18 वर्षाच्या पोरीच्या शरीराचे तुकडे करायला लागले, कारण पोरीनो तुम्ही ओळख विसरला। पोरी, म्हणून तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ, या विचार मंचावरून तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ। हे बघ, पोरी, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ, पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं बघ, अंगावरती एक लुगडं होतं बघ, पिशवीमध्ये एक लुगडं होतं, अंगावरती एक लुगडं होतं, एवढीच तिची संपत्ती होती बघ। पुण्याच्या रस्त्यावरून ती माता चालत होती, समाज तिच्या अंगावरती शेण फेकत होता, समाज तिच्या अंगावरती दगड फेकत होता, चिखलाचा मारा करत होता बघ। ती माऊली सगळं काही सहन करत होती, जेवढ्या वेदना तिच्या शरीराला होत होत्या त्याच्या कितीतरी पटीने वेदना तिच्या मनाला होत होत्या बघ। ती माऊली आपलं पाऊल उचलत होती बघ, एका पडक्या वाड्यामध्ये जात होती, अंगावरचं शेणाने आणि चिखलाने माखलेलं लुगडं ती माऊली दूर करत होती, पिशवीतलं लुगडं अंगावरती चढवत होते, आणि समोर
सोफ्यावर बसलेल्या त्या 8-10 लेकींना ती माझी सावित्री आई शिकवत होती. म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री आई तयार झाल्या, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या. हे माझ्या पोरी, ती सावित्री आई म्हणजे तू आहेस ग. तू एवढी स्वस्त नाहीस कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, कुठल्या तर लांडग्यानं यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. हे पोरी, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा आणि त्या हरामखोर कुत्र्याच्या वासना शांत झाल्यानंतर पोरे तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे, कुत्र्या मांजरांना खायला घालावे. एवढी स्वस्त पोरी तू नाहीस ग. हे पोरी, हे बाप, एवढी स्वस्त तू नाहीस. माझी आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी, माझी रमाई म्हणजे तू आहेस पोरी, माझी सावित्री माई म्हणजे तू आहेस पोरी. हे शील सत्यप्रियता शस्त्र प्रयोग स्वराज्य स्वप्न विजयकांक्षा विजय लक्षणा विजय वर्धिनी विजयांना बळ देणारी प्रेरिका वाक चातुर्य गांभीर्य दक्षता मनधैर्य निर्भयता कुलकन्या कुले धन्या महितान्वया जगदंबा आदिशक्ती राष्ट्रमाता आऊ जिजाऊ म्हणजे तू आहेस पोरी. हे पुरी, तू एवढी स्वस्त नाहीस कुठल्या तर हरामखोर कुत्र्यानं यावं, तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा, तुझ्या आई बापाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं, तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं. बाबासाहेबांनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं का? माझ्या बुद्धांनी यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं का? अगं आलाच कुठला कुत्रा तर त्याच्या नारड्यावर पाय देण्यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं, तुझं आयुष्य जगण्यासाठी तुला स्वातंत्र्य दिलं. पोरे, त्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसून पोरे तुझ्या शरीराचा आज तुकडं तुकडं व्हायला लागलं. म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ, आदेश आहे बाबासाहेबांचा, आदेश आहे छत्रपतींचा. हे पोरे, तुला दुसरी ओळख तयार करून देता बघ. आणि ही ओळख कधीच विसरायची नाही पोरीनं. बघ, 5 लाखाचं सैन्य घेऊन औरंगजेब या स्वराज्यावरती चालून आलेला होता. 5 लाखाचं सैन्य घेऊन छत्रपती शिवाजीराजे निघून गेलेले होते, संभाजीराजांचं बलिदान झालेलं होतं आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला वाटलं आता हे स्वराज्य माझं आहे, हे स्वराज्य माझं आहे. पण नाही पोरीनं, एक रणचंडिका उठली, हातामध्ये तलवार घेतली, घोड्यावरती स्वार झाली आणि 5 लाखाचं सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबाला शेवटचा श्वास याच मातीत घ्यायला लावला. तिचं नाव ताराराणी आहे. ती ताराराणी म्हणजे तू आहेस पोरी. तू एवढी स्वस्त नाहीस ग कुठल्या तर हरामखोर कुत्र्याने यावं आणि तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा. एवढी स्वस्त नाहीस पोरी. हे बघा पोरा, बापाच्या उंची एवढी उंची झाली आणि आपल्याला बापाचं चप्पल बसायला लागलं म्हणजे बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही पोरा. बापा एवढ्या वेदना आपण कधीच सहन करू शकत नाही. हे पोरा, बाप 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 असतो हे पुस्तकाच्या पानावरती माझ्या बाबासाहेबांना दिसला तो त्यांचा बाप रामजी आंबेडकर. लक्षात घे पोरा, या राष्ट्राचा तू देणं लागतोस. बाप शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आम्ही शिकलो रे पण आम्ही संघटित नाही झालो. आमचा संघर्ष कुठं तर चुकू लागला. म्हणून लेकरा, तुझ्या काळजामध्ये एक आग पेरायला मी इथं आलोय बघ. तुझ्या काळजामध्ये आग पेरायला मी इथं आलोय आणि म्हणून पोरीनो तुम्हाला सांगतो, एक पोरानो, हे बघ, आज पळत पळत घरी जायचं, आज पळत पळत घरी जायचं. जन्म दिलेल्या आईला एकच प्रश्न विचारायचा माझ्या पोरानो. जास्त वेळ तुझा घेत नाही बघ. तुझ्या आयुष्यामध्ये आज ठिणगी थोडीशी टाकून जातो बघ. इकडे बघ पोरी, आम्ही विसरलो आमच्या आईला, आम्ही विसरलो आमच्या बापाला, आम्ही विसरलो आमच्या या मातीला आणि म्हणून सगळं काही सुरू झालं बघ. पोलीस स्टेशनला तुझा बाप आज उभा असतो बघ, पोलीस स्टेशनला तुझी आई आज उभी असते बघ आणि म्हणून पोरी तुझ्या काळजामध्ये पेरतो बघ. आज पळत पळत जायचं पोरा. इकडे बघ, जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही तो प्रश्न फक्त तुझ्या आईला विचारायचा बघ. जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाही तो प्रश्न फक्त तू तुझ्या आईला विचारायचा. पुस्तकाच्या कुठल्याच पानावरती पुस्तकाच्या कुठल्याच पानावरती तुला हा प्रश्न सापडणार नाही पोरा. इयत्ता 1ली पासून 12वी पर्यंत तू शिक्षण घेतलास पण हा प्रश्न तुला पुस्तकाच्या पानावर कधीच सापडला नाही. आज पळत पळत जायचं, त्या माऊलीच्या नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या माऊलीला पहिला प्रश्न विचारायचा, आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस. आई 9 महिने 9 दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तू मला जन्म देत होतीस त्या वेळेला आई तुला किती यातना होत होत्या ग आई, तुला किती वेदना होत होत्या. हे पोरानो,
आज पळत पळत जायचं आणि त्या माऊलीला हा पहिला प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला पोरा हा तू प्रश्न तुझ्या आईला विचारशील टच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल. हंबरडा फोडल बघ ती माऊली, हंबरडा फोडल ती माऊली. कारण पोरानं आज विश्वरत्नांच्या समोर आज विश्वरत्नांच्या समोर तुला सांगतो बघ पोरा, 9 महिने 9 दिवस ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला उदरामध्ये ठेवत असते आणि ज्या वेळेला ती माऊली तुम्हा आम्हाला जन्म देत असते, या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे पोरा. या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलेला आहे. एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात रे माझ्या लेकरांनो.